आपल्या कोकणामध्ये जो गणपती असतो तेव्हा आमचं हॉटेल पूर्णपणे 15 दिवस बंद असतं। अनेक पर्यटक आणि अनेक आमचे मिसळप्रेमी म्हणतात, कोकणातले त्यांना माहिती आहे, पण बाहेरचे पर्यटक जे येतात ना त्यांना ते म्हणतात की अरे एवढा धंदा चांगला चालू जो असतो, मी गणपती तुला एवढा कमवून देणार आहे, तर तू गणपतीमध्ये हॉटेल 15 दिवस बंद का ठेवतोस वेड्यासारखं। तर गमत कशी आहे की माझी भावना अशी आहे, आधी मुळात कोकणी माणूस आणि गणपती म्हणजे ठार म्हणजे वेडेपणा असतो तो, आणि कोकणी लोकांमध्ये जो वेडेपणा असतो गणपतीच्या बाबतीत त्याच्यापैकीच मी एक वेडा आहे, गणपती प्रेमी पूर्णपणे। आणि मला गणपतीच्या पेक्षा पैसा महत्त्वाचा नाही आहे, आणि मी रिस्पेक्टफुली सांगतो हां, कारण कसं असतं की काही हजारो प्लेटची ऑर्डर असते गणपतीमध्ये। मग टोकनसुद्धा आत्ता मला यावर्षी आत्ता मी 2 महिन्यापूर्वी टोकन चालू केलेत गणपतीमध्ये। आता 3-4 हजार टोकनची मला मागणी आलेली आहे, पण मी त्यांना जर सांगितलं, हा व्हिडिओ मी त्याच्यासाठीच आता पोस्ट करतोय, कारण बऱ्याच पर्यटकांनी आणि मिसळप्रेमींनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला आहे मुंबई पुण्याला आणि बाहेरच्या, की गणपतीमध्ये आम्ही येणार फिरायला म्हणून, तर आम्हाला मिसळ टोकन आता बुक करायचं आहे। तर मी टोकन तो विषय 15 दिवस मी टोकनच बुक केले नाही आहेत, बाकीची दिवाळीपर्यंतची टोकन की पुढची 31 डिसेंबर 2025 पर्यंतची टोकन बुक झाली आहेत वर्षभराची। गणपती हा विषय मी बाजूला ठेवलेला आहे। गंमत अशी की ते म्हणतात की असं का बाबा, अरे दुनिया आहे त्याच्यात पैसे कमवते आणि तुझा विषय असा काय, जर एवढं फेमस असतो, हे बघा माझं फेमस किंवा ज्या गोष्टी आहेत हे गणपतीच्या पायाशी आहेत, त्याच्यापेक्षा काय मोठा विषय नाही। मी गणपतीपेक्षा काही मोठा गोष्ट नाही माझ्यासाठी ना, मी फेमस असलो तरी की काही असलं तरी, त्याच्यामुळे मी किती फेमस असलो, अगदी काय कुठे मला काय अगदी मोठेपणा मिळत असला तरी ते सगळं मी पायाशी मी गणपतीच्या पायाशी आहे। त्याच्यामुळे एक माझी भावना आहे की वर्षातनं एकदाच गणपती बाप्पा आपल्या घरी येतो आणि तिथे पैसा हा विषय मेन असता कामा नये, आणि त्याच्यासाठी आम्ही तुमची माफी मागून मी तुमच्या सर्व मिसळप्रेमींना सॉरी म्हणतोय। मी 15 दिवसासाठी थोडीशी गैरसोय केलेली आहे, कारण मला एवढे बऱ्याच जणांचे DM आले होते आणि आत्ता पण मेसेज आणि फोन पण आले होते, फोन आता बंद आहे माझा, पण आत्तापर्यंत चालू जेव्हा फोन होता तिथपर्यंत आले होते की, कारण बऱ्याच जणांनी गणपतीमध्ये टोकनसाठी बुकिंग केलं होतं यावर्षी 2025च्या गणपतीसाठी। तर ते गणपतीमध्ये अरे म्हणजे 15 दिवस हॉटेल बंद, काय वेळ लागला की तुला, म्हटलं हो, फक्त मी त्यांना समजावून सांगितलं की का बंद, कसं आहे वर्षातनं एकदाच गणपती येतो, पुन्हा एकदा सांगतो वर्षातनं एकदाच गणपती येतो, आणि कोकणी लोक गणपतीसाठी पूर्णपणे, मी बोललो त्यामुळे पूर्णपणे ठार वेळ आहेत। गरीबातला गरीब माणूससुद्धा गणपतीला सुट्टी टाकतो आणि गणपती उत्सव मोठ्या, म्हणजे तुम्ही पर्यटक जे येताना बाहेरून तुम्ही कोकणामध्ये गणपतीमध्ये राहायला या, फिरायला या, तुम्हाला जंगी स्वागत होईल। तुम्हाला वाटणारच नाही की कोकणी माणूस आहे की माझ्या घरातलं की कोण आहे, तुम्हाला इथे कोण काय, म्हणजे तुम्हाला इथे सर्वांचे दरवाजे उघडे असतात, एक चोरी होत नाही इथे गणपतीमध्ये, कोणी कोणाच्या घरात आरामात मी जाऊ शकतो, तिथे कुठली बंधनं असतात, आरतीत कुठल्याही आरतीमध्ये सहभागी होऊ शकतो, प्रसादाला उभा राहू शकतो, तुम्हाला गरीबातला गरीब माणूसुद्धा आगारानं असं भरवेल, मी पूर्ण प्रसाद तुम्हाला देईल, एवढा कोकणात सुख आहे आमच्या। तर ही एक गोष्ट तुमची शेअर केली, त्यामुळे गणपती बाप्पा मोरया, धन्यवाद।